आमदार बबनराव शिंदे साहेबांनी ब्राह्मणांची फार त्यांना काळजी वाटते म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं आहे। ब्राह्मण समाजाच्या ज्या पद्धतीनं त्यांनी वेदना मांडल्यात, खरं तर राज्यामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, एवढे ताकदीनं आंदोलन सुरू आहे, त्याच्यापेक्षा शिंदे साहेबांना हा महत्त्वाचा विषय वेगळा वाटतो। त्यांनी पत्र आत्ता परवा काही दिवसापूर्वी 19 ऑक्टोबर 2023ला लिहिलं आहे आणि ते असं म्हणतात की ब्राह्मण समाज हा सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे आणि या समाजावर सध्या बऱ्याच वर्षापासून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या सामाजिक परिस्थितीमधून वाट काढण्यासाठी आमदार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली। हे पत्र तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते त्या पत्रामध्ये ब्राह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं अशी आमदार बबनराव शिंदे साहेबांची मागणी आहे। खरं तर मला या आमदारांची खरं तर कीवसुद्धा येते आणि महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न असताना 288 आमदार आहेत सगळ्या जाती धर्माचे। या सगळ्या आमदारांमध्ये ते ज्या समाजाचं मतदान घेतात, बहुतांश कदाचित आता जे आरक्षणासाठी आंदोलनं करतायत, मग ते मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असतील, त्यांचे प्रश्न हे आमदारांना कधी दिसत नाही। शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणावर पत्र काढायला त्यांना काय होतं माहीत नाही, परंतु म्हाड्याचं प्रतिनिधित्व करणारे हे बबनराव शिंदे साहेब सन्माननीय आमदार आहेत आणि त्यांना ब्राह्मणांचा पुळका काय येतोय माहीत नाही। आला पाहिजे का? तर बिलकुल आला पाहिजे। पण साहेब, आत्ता विषय काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? बबनराव शिंदे साहेबांसारखे 288 आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत। खरं तर हे असेच आहेत का? आता ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरलाय का? ब्राह्मण समाजाने आता या अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये उन्हातानामध्ये रस्त्यावर उतरलेत का? कुठं मागणी केली त्यांनी? परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यांचं पूजा अर्चाचं किंवा कुठलं कल्याण जे काय करायचं आहे, हे बघा, प्रत्येकाला या राज्यामध्ये देशामध्ये न्याय मिळालाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही। पण जसं केंद्राने 10% आरक्षण सवर्णांना दिलं, कुणीच मागितलं नव्हतं, मोदी साहेबांनी देऊन टाकलं, त्याच्यात फायदा कोणाचा होणार आहे? विचारा शिंदे साहेबांना। याच परशुराम आर्थिक विकास महामंडळ ज्यांच्यासाठी स्थापन केलंय तीच लोक ताबा मारणार आहेत, लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ताकदीनं सुरू आहे। कायद्याने द्यायचं न द्यायचं कायदा करणारे हेच आमदार आहेत विधिमंडळाच्या सभागृहामध्ये। हेच आमदार आता मराठ्यांची पोरं आत्महत्या करतायत। साहेब, 3 दिवसात, आज 23 ऑक्टोबर आहे, उद्या जरांगे पाटलांचं शेवटचा अल्टिमेटमचा दिवस आहे आणि मागच्या 3 दिवसामध्ये 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये 3 मराठ्यांनी आणि 2 धनगराच्या पोरांनी आत्महत्या केली आरक्षणासाठी। आता एवढी भयानक परिस्थिती असताना या आंदोलनाकडे कुठलाही आमदार फिरकून बघायला तयार नाही। खरं तर आमदारांच्या काही कार्यक्रम सभा असतील ना, तर लोक ह्यांना हकलून देत आहेत। धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, अशी काही जिल्ह्यातली गावं आहेत, आमदार खासदारांना नो एंट्री, गावातच फिरकायला त्यांना परवानगी नाही। आता मला सांगा, ह्या शिंदे साहेबांनी हे पत्र लिहिलंय उपमुख्यमंत्री महोदयांना। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब। आमदार कोण आहेत? बबनराव शिंदे साहेब। पत्र कुणाला द्यायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांना। आता उपमुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे नेते असल्यामुळं कदाचित शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे पत्र दिलेलं असावं आणि मला किती ब्राह्मणांचा पुळका आहे, भविष्यात मीही तुमच्यासोबत येतो, एखादं खातं मंत्री द्यावं असं कदाचित आमदार महोदयांची इच्छा असेल। खरं तर सगळ्या आमदारांचे पायाचे फोटो काढून महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकात लावले गेले पाहिजेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक केलं पाहिजे किंवा सगळ्यांनी जाहीर आभार मानले पाहिजे। पिढ्यानं पिढ्या तुम्हीच आमदार निवडून येता, पिढ्यानपिढ्या तुम्हाला सगळं पाहिजे आणि समाज आता मागतोय तर तुम्ही त्याच्याकडे फिरकायला तयार नाही। आणि ज्या लोकांनी मागणीच केली नाही,
शिंदेसाहेब त्यांच्यासाठी पत्र देत आहेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं. किती दुर्दैव आहे. आणि हे महाराष्ट्राच्या मराठ्यांचं, धनगरांचं, सगळ्या जाती धर्माचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्याच मतावर ही लोक निवडून येतात. विचारा माढ्यात किती आहेत मराठा समाजाची लोक ह्यांना मतदान करणारे, धनगर समाजाचे आहेत. चकार शब्द निघत नाही साहेब ह्यांच्याकडून. तिकडे लोक आंदोलन करतायत, मरतायत, लोक जमवतायत, ह्यांच्या अजिबात पाठिंबा नसतो किंवा काय नसतो. मी फक्त शिंदे साहेबांचं नाम मात्र बोलतोय. सगळ्या आमदारांची ही परिस्थिती आहे. ज्यावेळेस त्यांना या सगळ्या आंदोलनामध्ये फिरकायला वेळ नसला, निवडणुकीच्या काळात मात्र नाती गोती बघून ही बरोबर मत पडेपर्यंत समाजाची आणि खास करून पाहुण्या रावळ्यांची गाठ घेण्याचं काम करतात. आणि नंतर 4.5 वर्ष समाज मातीत गेला काय आणि समाज जिवंत आहे की मेला यांना काहीच घेणं देणं नसतं. मी अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. 19 ऑक्टोबरला माननीय शिंदे साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं पत्र लिहिलं. रस्त्यावर ही लोक आलेत का? नाही. रस्त्यावर कोण आले हे तुम्हाला माहिती आहे. आरक्षणाचं आंदोलन ताकदीनं सुरू असताना याच आमदार महोदयांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यावर आज 23 ऑक्टोबरला सन्माननीय अजितदादा पवार साहेबांचे त्या ठिकाणी दौरा सभा आहे. मराठ्यांच्या पोराने अजितदादांना अडवून विचारलं, आरक्षणाचं काय करणार बोला. कालच 22 ऑक्टोबरला बारामतीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी, संभाजी ब्रिगेडचे तिथले पुणे जिल्ह्याचे सचिव विनोद जगताप साहेबांनी अजितदादा पवारांना जाहीर कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारला, पहिला आरक्षणावर बोला, ओबीसी आरक्षणाचं काय करणार ते सांगा, मराठा किती दिवस संघर्ष करणार, विचारला प्रश्न, जाहीर घेराव सुद्धा घातला. मग हे एवढं भयानक असताना ही परशुराम महामंडळाची उद्बत्ती का पेटवली जाते कारण असताना. आमदार महोदय, पाऊस नाही, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे प्रचंड प्रश्न आहेत, तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही मायबाप सरकार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून लोक तुमच्याकडून अपेक्षा करतात. आणि ज्याने आयुष्यभर काहीच केलेलं नाही, समाजाला मूर्खात काढून आमच्याच इतिहासाचं भांडवल करून सोयीनं दुकान लावली जातात, अशा लोकांसाठी तुम्ही झटतायत. तुम्हाला खरं तर साष्टांग दंडवत घालायलाच पाहिजे. महाराष्ट्राची ही जर परिस्थिती असेल, महाराष्ट्राचे जर हे प्रश्न असतील तर हेच एवढेच महत्त्वाचे आहेत का? कोण परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी रस्त्यावर उतरलंय, आंदोलन करतंय, उष्माघाताने तडपडतायत? आहे का आमदार साहेब ह्या लोकांची अशी परिस्थिती? आणि दुसऱ्या बाजूला अख्खा समाज रस्त्यावर आहे आरक्षणासाठी. तुम्हाला ते महत्त्वाचं वाटत नाही, पण हे महत्त्वाचं वाटतं. खरं तर त्याच्यासाठी ब्राह्मण समाजाचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कदाचित तुम्ही तेच बघून त्यांना पत्र दिलं असेल. खरं तर आमदार महोदय, एवढे लोक मरतायत आरक्षणासाठी, त्यांच्यासाठी पत्र लिहायला, सभागृहात बोलायला किंवा वेळ पडली तर समाजासाठी राजीनामा द्यायला तुम्ही तयार नाहीत. आणि नाही त्या गोष्टी तुम्ही करतायत. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला तुमच्या या भूमिकेला साष्टांग दंडवत करतो, कारण याशिवाय काहीच करू शकत नाही. आपण ग्रेट आहात. माढ्यातली, सोलापूरची जनतेनं या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपले लोकप्रतिनिधी कसे असावेत याच्यावर आता विचारमंथन आणि चर्चा केली पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.